दरम्यान अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आणि या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। अग्निशमन दलाचे अधिकारी आपल्या बरोबर आहेत ज्यांनी रात्रीपासून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला। दादा मला सांगा, ही आग किती वाजता लागली, साधारण काही अंदाज तुमच्या अनुभवानुसार? आम्हाला ॲक्च्युली वर्दी 1 वाजता मिळाली, पण आगीचं स्वरूप पाहता ही आग खूपच आधी लागलेली असेल, कारण ही आग लक्षात आल्यानंतर हे लोक ट्रॅप झालेले होते, कारण ते झोपी गेले होते, गाढ झोपी गेलेले होते। त्याच्यानंतर मग जेव्हा त्यांना माहिती पडलं, बाहेरून माहिती पडली, तेव्हा लोक फायर स्टेशनला येऊन त्यांनी स्वतःहून वर्दी दिली। आम्ही लगेच त्वरित इथे घटनास्थळी दोन्ही अग्निशमन वाहनं घेऊन हजर झालो आणि आमचं प्राथमिक म्हणजे जो वर यायचा मार्ग होता तिकडची आग आम्ही कंप्लीट विझवली, परंतु स्मोक आणि हीट एवढी जबरदस्त होती की आम्हाला लगेच वरती येता आलं नाही। मग त्याच्यानंतर कुलिंग ऑपरेशन थोडंसं जिन्याखाली केलं। त्याच्यानंतर वर येऊन रांगत आल्यानंतर आमच्या निदर्शनाचं की रूममध्ये 6 लोक पडलेले आहेत, त्याच्यात एक कुत्रासुद्धा होता, त्याचे पायसुद्धा वर होते। पण तेव्हाच आम्ही समजून गेलो की हे सगळे जिवंत नसणार आहेत। ते गरमी जाणवत आहे। साधारण किती वाजता आग लागलेली होती? आल्यानंतर तुम्हाला नेमकं कसं दृश्य दिसलं? सगळं आल्यानंतर ह्या फॅक्टरीच्या 4 बाजूने आग लागलेली होती, ते लोक आतमध्येच होते फर्स्ट फ्लोअरला। तर आम्ही सर्वप्रथम आग जी होती ती नियंत्रणात आणली, त्याच्यानंतर आतापर्यंत आमचं कुलिंग ऑपरेशन चालू आहे। किती वाजता साधारण तुम्ही इथं आला होता? आम्ही 1 वाजता आग भेटल्यावर लगेच 5 मिनिटात इथे हजर झालो आम्ही। तुमचा अनुभव काय सांगतो बरं? इथे एकतर फायर सेफ्टीसाठी काही सुविधा होत्या का, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की आग कशी लागली असावी? इथे फायर सेफ्टीच्या रिलेटेड म्हणजे फक्त मला निदर्शनास आलं की इथे फायर एक्सटिंग्विशर लावलेले होते आणि आग कशी लागली होती ते आपण एवढ्याच सांगू शकत नाही। काही इलेक्ट्रिक सुद्धा असू शकते किंवा स्पॉन्टेनियस कंबशन सुद्धा असू शकते किंवा इतर गोष्टी सुद्धा, धूम्रपान सुद्धा असू शकते। कारण तुम्ही बघितलं असेल चारी बाजूला हँड ग्लोव्ज, यार्नचे रील्स पडलेले आहेत, सगळीकडे पुठ्ठे आहेत, रॉ मटेरियल, पॅकिंग मटेरियल आहे, तर ते आग धूम्रपानामुळे सुद्धा होऊ शकते, काय सांगू शकत नाही। अतिशय दुर्दैवी ही घटना आहे आणि साधारण 6 कामगारांना याच्यामध्ये जीव गमवावा लागला। कॅमेरामन धनंजय दानुटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, वाळूज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।